नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप काही संकटे असतात. कोणाकडे कमी असतात, कोणाकडे जास्त असतात आणि कोणाच्या घरी संकटे येत राहतात, पण त्याच्यावरती मार्ग काही निघत नाही. तर अशा वेळी काय करायचं? आपण सगळे देवदेव करून थकत असतो, पण आपल्याला काहीच उपाय भेटत नाही किंवा योग्य तो तोडगा आपल्याला मिळत नाही. आपण सगळीकडे आपली पत्रिका दाखवतो, सगळ्या ज्योतिषाकडे आपण जाऊन येतो, होम हवन करतो, पण काही केल्या आपल्या मागची साडेसाती काही संपत नाही. तर आपल्या जीवनातील संकट जावीत आणि साडेसाती जावी यासाठी शनिवारी काही उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि हे उपाय अत्यंत प्रभावशाली आहेत. खूप लोकांना याचे आलेले खूप अनुभव देखील आहेत की मोठे मोठे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह झालेले आहेत या उपायाने. आणि शनिवार म्हणजे शनिदेवासह हनुमानजी यांची आपल्याला उपासना करायची असते. त्यामुळे एकाच दिवशी तुम्ही दोन्ही देवांना प्रसन्न करून तुमच्या जीवनातील साडेसाती, शनी दोष आणि तुमच्या जीवनातील संकट आणि तुमची इच्छित मनोकामना तुम्ही पूर्ण करू शकता. त्यामुळे एकाच दिवशी उपासना करून किंवा पूजापाठ करून तुम्ही 4 गोष्टी साध्य करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव आणि हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जर काही आपण उपाय केले तर ते आपल्याला खूप लाभदायक ठरणार आहेत आणि आपलं जीवन अत्यंत सुखी आणि समाधानी बनणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या उंबऱ्यापर्यंतसुद्धा संकट येणार नाही, एवढी ताकद हनुमानजीच्या उपासनेमध्ये आहे. जो कोणी हनुमान भक्त असतो ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच कोणतं संकट येत नाही. तो अत्यंत सुखी प्राणी म्हणावा लागेल या जीवनसृष्टीमधील. कारण की हनुमानजींची कृपा ही प्रत्येकावरती होत असते. हनुमानजी खूप दयाळू आहेत, त्यामुळे त्यांची जर तुम्ही एकदा जरी हाक मारली ना तरी ते लगेच धावून येत असतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत कधी हनुमानजींना कधी प्रार्थना केली नसेल, कधी त्यांच्याबद्दल काही उपाय त्यांना केले नसतील, तर हे उपाय तुम्ही नक्की करून हा अनुभव तुम्ही नक्की घ्या. जेव्हा लोक हनुमानजींच्या उपासनेत येत असतात तेव्हा त्यांना 3-4 दिवसामध्येच फरक जाणवायला दिसत असतो. कारण आपल्या घरामध्ये कुठे ना कुठे वायू शक्तीचा संचार झालेला असतो, आपल्याला नजरदोष लागलेले असते आणि जर आपल्यावरती कोणी करणी केली असेल तर हनुमानजी आपलं नक्की रक्षण करत असतात. त्यामुळे हनुमानजींचे काही उपाय जर आपण घरात केले तर हनुमानजी हे आपल्या घरामध्ये त्यांच्या शक्तीचा वावर होत असतो आणि जी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहे ती जळून खाक होत असते. त्यामुळे तुम्ही जरी घरामध्ये हनुमानजींचं नाव घेतलं, श्रीरामांचं नाव घेतलं तरी हनुमानजींना खूप अत्यंत आनंद होत असतो. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी जरी घरात केल्या, त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी तुमच्या घरातील वाईट शक्ती ही तुमच्या घरातसुद्धा प्रवेश करणार नाही, त्या घरातून निघून जाते. त्यामुळे शनिवारी काही उपाय तुम्हाला करायचे असते. त्यामुळे जीवनात सकारात्मकता बदल घडून येत असते आणि दुःखाचा नाश होत असतो, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. वैदिक हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित आहे. शनिवाराचा दिवस शनिदेव आणि भगवान बजरंगबली यांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी प्रभावशाली ग्रह आहे, अत्यंत प्रभावशाली ग्रह आहे. तो न्यायप्रिय असलेले शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे चांगले फळ देत असतात, तर दुसरीकडे वाईट कर्म करणाऱ्यांना चांगला दंड देखील देत असतात. न्यायप्रिय देवतेची कृपा ज्याला लावते ना, ती व्यक्ती जीवनात अत्यंत सुखी व्यक्ती होत असते, की त्यांच्या 7 पिढ्यासुद्धा सुख अनुभवत असतात. एवढी कृपा हनुमानजी आणि शनिदेवांची आपल्यावरती होत असते. तर हनुमानजींच्या कृपेने शत्रूंचा नाश होतो अशी मान्यता आहे. शनिदेव आणि हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून दुःखाचा नाश होतो, तसेच सुख समृद्धी प्राप्त होते. तर पुढे जाणून घेणार आहोत शनिवारच्या दिवशी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत. तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर मित्रांनो लाईक जरूर करा आणि तुमच्या जीवनामध्ये हनुमानजी आणि शनिदेव यांची कृपा नक्की हो. तुमच्या जीवनातील सारे दुःख कष्ट यांचं निवारण ते नक्की करो. हीच हनुमानजी आणि शनिदेवाचरणी प्रार्थना करून आपण पुढे पाहणार आहोत शनिवारी कोणते उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर नोकरीतील प्रगतीसाठी आपल्याला काय उपाय करायचे ते आता मी पुढे सांगत आहे. शनिवारी शनिदेवासह हनुमानजींची देखील पूजा करावी. शनिवारी सायंकाळी माशांना पिठाचे गोळे आणि दाणे टाकावेत, तर मुंग्यांना पीठ खाऊ घालावे. यामुळे शनिदेव आणि हनुमानजींच्या कृपेने भाग्योदय होत असतो आणि आपली प्रगती होत असते. जर तुमच्यावरती कर्ज असेल, तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, तर शनिवारी तुम्हाला हा उपाय नक्की करायला हवा. हा उपाय नक्की करा आणि आजमावा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा, म्हणजे इतर लोकांनासुद्धा त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा.
तर मित्रांनो, दुसरा उपाय आहे, न्यायप्रिय शनिदेव खूप दयाळू आहेत. जे भक्त त्यांची आराधना करतात ना, त्यांच्यावर शनिदेव कृपा करतात. तुम्हाला शनीची 7.5 किंवा इतर शनिदोष असतील तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दोन्ही हाताने स्पर्श करत पिंपळाच्या झाडाला 7 परिक्रमा तुम्हाला घालायची आहेत. आणि दर शनिवारी हा उपाय केल्यास अधिक चांगले फळ प्राप्त होत असते. पिंपळाच्या झाडाखाली पूजा आणि परिक्रमा करत असताना शनी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हा देखील अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे आणि प्रभावशाली उपाय देखील आहे. त्यामुळे हा जरी उपाय तुम्ही लागोपाठ 7 शनिवारी केला तरी किंवा 5 शनिवार जरी केला तरी तुम्हाला त्याचा अनुभव हा नक्कीच येईल. तर हा देखील उपाय तुम्ही नक्की करून बघा, याचा अनुभव घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांना त्याचा नक्कीच फायदा होईल. काळ्या वस्तूचे दान. शनिवारी भगवान शनिदेवाला तेल अर्पण करावे, तर हनुमानजींच्या समोर दिवा लावावा. त्यानंतर काळ्या वस्तूचे तुम्हाला दान करायचं आहे. यात उडदाची डाळ असेल, काळे कपडे असतील, काळे तीळ असतील आदी वस्तूंचं तुम्ही दान करू शकता. हा उपाय केल्याने देखील शनिदोष तुमचा जो आहे तो जात असतो आणि भगवान हनुमान यांची कृपा देखील तुम्हाला लाभत असते. तर या उपायाने देखील तुमचे शत्रू तुमच्याविषयीचे वर सोडून देतील आणि तुमच्यावरती कट कारस्थान करणं देखील सोडतील. हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा देखील तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर तुम्हाला शनिवारी उपासना करायची आहे. शनिवार हा भगवान शनिदेव आणि हनुमानजींना समर्पित असल्याने या दिवशी दोन्ही देवांची एकसाथ तुम्हाला उपासना करायची आहे. एकसाथ तुम्हाला त्यांची पूजापाठ करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ पोळी असते ती स्वच्छ प्लेटमध्ये घेत त्यांच्यासमोर त्यांना नैवेद्य म्हणून तुम्हाला ठेवायची आहे. पुरणाची पोळी असेल किंवा गुळ पोळी असेल. त्यानंतर तुम्हाला त्यांना मनोकामना मागायची आहे आणि मनोकामना केल्यानंतर ती पोळी तुम्हाला कुत्र्याला किंवा काळ्या रंगाच्या गाईला तुम्हाला खाऊ घालायची आहे. हा उपायसुद्धा केल्याने रखडलेली जी कामं आहेत ना ती पूर्ण होत असतात, मार्गी लागत असतात. तुमची कोर्ट कचेरीची कामं असतील, जमिनीविषयी काही कामं असतील, त्यांचं निवारण तुमचं होत असतं. तर मित्रांनो, हे मी जेवढे उपाय सांगितले ते अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही शनिवारी हे उपाय तुम्ही नक्की करून नक्की याची प्रचिती तुम्हाला येईल आणि तुम्ही आमच्याशी नक्की ह्या गोष्टी शेअर करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव जय हनुमानजी लिहायला विसरू नका. त्यांची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल. धन्यवाद.